खरं तर मला अंकांचं कळलं नाही, उदयरावांनी स्टेजच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीची रिहर्सल पूर्ण करून घेतलेली आहे। एकही माणूस त्यांनी शिल्लक ठेवला नाही, म्हणजे शेवटला दिलीप तात्याला स्टेजवर आणलं। राजकारणात कुणी कोणाच्या बाजूने उभे राहील हे सांगता येत नाही। शहापुरात मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीचे माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांच्यावर स्तुती सुमने उधळल्याने चर्चेला ऊत आला आहे। आणि ऐनवेळी 7 वाजता मला फोन केलाय आमच्या मित्रांनी, तुम्ही काही बोलायचं नाही, फक्त यायचं। काय सर तसंच आलोय मी, काही न बोलता फक्त आलोय। 2 वेगवेगळ्या पक्षातील नेते एकाच मंचावर आणि एकाने दुसऱ्याचे कौतुक, यावर आता गावात राजकीय कुजबूज सुरू झाली आहे। शहापुराच्या न्यू वैभव तरुण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला दोन्ही नेते एकाच मंचावर आले। रवींद्र माने यांनी व्यासपीठावरून उदयसिंग पाटलांचे कौतुक करताना म्हटले, उदयरावांनी स्टेजच्या माध्यमातून निवडणुकीची रिहर्सल करून घेतली, एकही माणूस शिल्लक ठेवला नाही। राजकारण असो किंवा समाजकारण, उदयसिंग पाटील सर्वांना घेऊन चालतात, त्यांचं कार्य वाख्यान्याजोगं आहे। भविष्यात त्यांची कार्यकीर्द दैदिप्यमान हो हीच शुभेच्छा। पावकी असू दे, बाटली असू दे, सगळीच गाव वाडा चालवण्याचं काम उदयराव तुम्ही जे करताय, खरं तर आम्ही ही चेष्टेचा विषय, पण गावात काम करत असताना सर्वांना घेऊन जाण्याचं काम तुमच्यातून जे होतंय ते खरोखर बसोबाचरणी वाखाणण्यासारखं आहे। इथून पुढच्या काळात खरोखरच चांगलं काम या ठिकाणी आपल्यातून व्हावं। या कौतुक वर्षानं उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, पण नंतर मात्र गावभर चर्चा रंगू लागली। शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 वेगवेगळ्या राजकीय घराण्यांचे नेते, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे, पण राजकारणात अशा मैत्रीचं रूपांतर कधी कसं होतं हे सांगता येत नाही। म्हणूनच सामाजिक कार्यक्रमात झालेली ही एक साधी स्तुती देखील राजकीय वर्तुळात मोठं वादळ उठवत आहे। शहापुरातील माने पाटील समीकरणाचा हा राजकीय ताजा तवाना रंग आगामी काळातही राजकारणासाठी किती महत्त्वाचा ठरेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे।